गीतांजली आणि पूर्ण तुमच्या दोघींचंही स्वयंपाकघरात स्वागत. आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे आणि आठवणीतली चव असा ह्या पदार्थाचं एक सेगमेंट आहे. म्हणजे ह्या पदार्थाशी तुमची काहीतरी आठवण असेल किंवा कधीतरी एकत्र आल्यानंतर हा पदार्थ करून खावासा वाटत असेल तर असा हा पदार्थ असावा असा आमचा एक अशी आमची अपेक्षा आहे. तर कुठला पदार्थ निवडलाय? आज आम्ही एक पदार्थ निवडलाय म्हणजे ताकपीठ नावाचा. ताकपीठ हा असा पटकन बनणारा आणि हेल्दी आणि छान पोटाला एक छान आधार देणारा. तर पौष्टिक पण आहे, अत्यंत पौष्टिक. कोण करतंय त्याच्यावर अंदाज आलेला आहे. त्याच्यामुळे आज काही आबरसबर तुमचे लाड पुरवले जाणार नाही. तुम्हाला असं वाटेल खूप डीप फ्राय आणि शॅलो फ्राय, तर असं काही नाही. ताकपीठ ही एक हेल्दी रेसिपी आहे ज्याच्यासाठी लागणारं बरं. हा तुम्हाला शिकवला कोणी? हा मला माझ्या सासूबाईंनी शिकवला. अच्छा. आणि मी अजिबात स्वयंपाक करत नाही आणि मला आवडही नाही फार. मी जरा माझ्या आईच्या वळणावर गेले. म्हणजे हा मला पदार्थ शिकवला. ताकपीठ हा पौष्टिकही पदार्थ आहे आणि मला वाटतं पळवाटही आहे है ना? अगदी. चला मग आता दोघी मैत्रिणी साडी नेसून आल्यात म्हणल्यावर पदार्थ खोचले. पदर खोचतो त्यांना अर्ध्या वाक्यात कळलं काय म्हणायचं. खतरनाक. आज काही ताकपीठाची खैर नाही. चिकन घेऊन या साहित्य. चला, ताकपीठासाठी लागणारं साहित्य अगदी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 झटपट. अरे झटपट. वा. मी लाह्या तर फक्त गोकुळाष्टमीलाच खातो, प्रसारात असतात तेवढ्या, पण ह्या फार उपयोगी असतात म्हणे शरीराला. पोटालाही चांगला आधार मिळतो. हलकं आणि गार वाटतं पोटाला या पदार्थात. बेस्ट. चला, पण ते लाह्याची पावडर केली आहे का? मग ज्वारीच्या लह्याचं पीठ आहे. पीठ केलंय. हे असं विकतही मिळतं. बर. लाह्याचं पीठ मिळतं. लह्याचं पीठ मिळतं. हे ताक आहे. हे ताक आहे. कोथिंबीर, कांदा, दाण्याचं कूट, मीठ आणि तिखट. दाण्याचं कूट असलं की मला काहीही खायला आवडतं. आमच्याकडे सुद्धा माझे वडील खानदेशातले, त्यामुळे सगळ्यात दाण्याचं कूट. मी गमतीत म्हणतो आजकाल आता फक्त मराठवाड्यात मुलांची नावच दाण्याचं कूट ठेवायचं. त्याला लागणारं साहित्य पाहिलं. कृती पहिल्यांदा काय करूया? आधी आपण एक बोल घेऊया. आणि माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात की चमचे जे असतात ना ते खूप महत्वाचे असतात. कशालाही कुठलाही चमचा नाही वापरायचा. त्यामुळे काय घ्यायचंय, काय करायचंय त्याच्यानुसार चमचे असले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला कमी चमचे महत्वाचे असतात म्हणजे स्वयंपाकघरात. हे आपण पीठ घेतोय आता. आपल्याला 3-4 पुरेल. आता इतकं मी घेतलेलं आहे. हे आता पीठ खूप दिसतंय पण ह्याच्यात ताक वगैरे घातल्यावर ते कमी होतं. तर आता आपण ह्याच्यात कांदा घातला आणि दाण्याचं कूट घालूया. हाताने नाही घालू शकत. हा घालू शकतो चालेल. दॅट्स अ गुड आयडिया. हे चिमूटभर मीठ. चिमूटभर मीठ आणि थोडंसं तिखट हे आपण चमच्याने. आता हे मिक्स केल्यावर त्याची कन्सिस्टन्सी अशी फार पातळ नाही होता कामा. बर. हे असं थोडंसं ढवळत राहायचं. बर. पाणी घालावं लागणार आहे. आपण बघूया, आपल्याला कळेल हळूहळू.